चुकीची गोष्ट जर एखादी व्हायरल होत असेल तर त्या व्हायरलला होणारी म्हणताना कारणीभूत तुम्ही आहात. तुम्ही त्या गोष्टीला बघताय, तुम्ही त्या गोष्टीला शेअर करताय, तुम्ही त्या गोष्टीला लाईक करताय, कमेंट करताय आणि ती गोष्ट व्हायरल होते. तुम्हाला असं वाटत असेल की मी जे बोलतोय ते चुकीचं आहे, वाईट आहे किंवा हे व्हायरल नाही झालं पाहिजे, तर खरंच तुम्हाला माझी विनंती आहे की याला लाईक करू नका, कमेंट करू नका आणि शेअर पण करू नका. नमस्कार मंडळी, तुम्ही चंद्रकांत वासुदेव कदम. मी वर्षा चंद्रकांत कदम. तर मंडळी बरेच दिवस व्हिडिओ नव्हते, काही अडचणी होत्या, त्याच्यामुळे आम्ही व्हिडिओ करत नव्हतो. तर आता सर्व काही ठीक आहे, त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. पण मंडळी सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायच्या आम्ही विसरलो, सर्व काही राहून गेलं. वर्षाकडनं सुद्धा शुभेच्छा द्यायच्या राहिल्यात. काय वर्षा? हो, सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर मंडळी आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्ष म्हणजे 2025 जे आपल्याकडे जे नवीन वर्ष आले, आपल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा सुद्धा आहेत. तर बरेच जण त्या गोष्टीची आठवण करून देतील, तर ह्याला काही भाग नाही. आपण सर्वांसोबत राहूया आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर मंडळी आज सहज आम्ही तुमच्याशी बोलायला आलेलो आहे. काय वर्षा? होय. तर बरेच दिवस काही घटना घडल्या, काही घटना दिसतात तेव्हा आपण काही वेळेस कुठेतरी आपण प्रवास करत असतो, काही कुठे ये जा करत असतो, तर बऱ्याचशा गोष्टी असतात. तर म्हणजे थोडक्यात एक विषय फक्त तुमच्याशी तुम्हाला बोलायचं आहे. काय वर्षा, बोलू ना? बोला. तर नक्कीच वर्षाची जर परवानगी घेतली ना तर वर्षाला राग यायचा. आपल्याकडे म्हणतात ना की पाहुणे आलेले आहेत, प्रमुख पाहुणे. तर वर्षाकडे आहेत आपल्याकडे प्रमुख अतिथी. तर त्यांचा आपण म्हणतात ना, त्यांना आपण त्याचं मार्गदर्शन घ्याव्या आणि त्यांची संमती घेऊया, विषयाला सुरुवात करूया. बोला. बोलू? तर मंडळी सर्वात आधी मी तुमची माफी मागतो. कोणी असं म्हणाला काही असं वाईट वाटून घेऊ नका, किंवा मी असं कोणाला असं टिपून बोललेलो नाही किंवा कोणाला असं वाईट वाटायला असायला काही भाग नाही. तर म्हणजे एक सिम्पलसा एक विषय वर्षात तू सुद्धा मला या गोष्टीवरती विषयावरती उत्तर देता पटापट, कारण की तू जास्त वेळ लावू नकोस. की बरेच वेळा आपण ज्या वेळेस आपण लहान असायचो की आपण जेव्हा लहान होतो, आता भले आपण मोठं झाले, आपल्याला दुनियादारी कळायला लागले, तांदूळ, टोमॅटो, वांगी, भाजी, होय. कसं काय, किती किलो, या सर्व गोष्टी आपल्याला आता कळायला लागल्या. तर त्यावेळेस तुला कधी असं माहिती होतं का? नाही. जेव्हा आपल्या खांद्यावरती कुठली तरी जबाबदारी जेव्हा आपल्यावरती येते तेव्हा तुला ह्या सगळ्या गोष्टी कळतात, बरोबर? तर आताच्या लहान पोरांना सुद्धा ह्या गोष्टी माहिती असतील का? आताच नसेल लहान मुलांना माहिती. हा, तर तेव्हा त्यांच्यावरती जेव्हा ही जबाबदारी येईल तेव्हा त्यांना ही गोष्ट कळेल. होय. तर तुला वर्षा मी सांगेन किंवा म्हणजे आपल्या तुम्हाला सुद्धा सर्वांना ह्या गोष्टीमध्ये मी धरूनच बोलतोय की आपल्यामध्ये आपल्या आई वडिलांनी किंवा आपल्या आजोबांनी किंवा त्यांच्या आजोबांनी त्यांच्याबद्दल तुम्ही काहीतरी आपल्या आई वडिलांकडनं गोष्टी ऐकल्या असाल, किंवा ते कसे होते, काय होते, त्यांचा स्वभाव कसा होता. बरेचशी लोक त्यांना भेटायला यायचे, चाय पाणी व्हायची, जेवण व्हायचं, मच्छी मटण व्हायचं. एकटा माणूस घरामध्ये कमवायचा वर्षा, तुला पण माहिती असेल. होय, तेव्हा कमवणारे एक पण खाणारे 10 जण असे असायचे. हा, ते घरामधले जेव्हा आजोबांची वेळ होती त्या वेळेस, आजोबांचं नाही वडिलांच्या वेळेस सुद्धा एकटा माणूस कमवणारा होता आणि एकटा माणसाच्या जीवावरती घरातली 8 ते 9 ते 10 किंवा 7 किंवा 5 सभासद मस्त सुखाने समृद्धीने बसून खायचे. होय. हा, सर्वांना जे पाहिजे ते भेटायचं, सर्वांना जे पाहिजे ते सर्व, म्हणजे जे पाहिजे ते. वाराला मच्छी मटण पासून सगळ्या गोष्टी असायच्या. आपण मराठी माणूस आहे, आपण सगळ्या गोष्टी मानतो, आपण सगळ्या गोष्टी. पण आज त्या गोष्टी मंडळी प्रत्येकाला भेटतायत का? वर्षा, आता ह्या गोष्टीबद्दल सगळेजण त्यांच्या मेसेज कमेंट बॉक्समध्ये उत्तर देतील, पण तुला इथं ताबडतोब उत्तर द्यायचंय. हो, आता तर नाही भेटत आहे सध्याला, जसं बोलायला पाहिजे तसं. आता तर अख्खं कुटुंब कमवतंय, हो. त्यांची मुलं बाळ बसून खातायत, तरी सुद्धा त्या गोष्टी पुरत नाही. होय, कमीच पडतं, कुठे ना कुठे काही ना काही कमीच पडतं. आज मंडळी मी तुम्हाला एक थोडक्यात सांगतो. मी मागे माझ्या मित्राला पाहायला कल्याणला हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. त्यावेळेस मी भांडूपवरनं ट्रेन पकडली होती 1:30ची की 1:28ची ट्रेन होती. ती गाडी डोंबिवली गाडी होती आणि ती गाडी जेव्हा भांडूप स्टेशनवर निघाली, नाहूर आणि मुलुंडच्या मध्ये एक ऍक्सिडेंट झालेलं प्रेत, 2 कॉन्स्टेबल होते, पोलिसवाले होते आणि कोण रेल्वे कर्मचारी होते. तर त्या लोकांनी ती बॉडी स्ट्रेचरवरती घेऊन नाहूर आणि मुलुंडच्या मध्ये ती गाडी थांबवली आणि माझ्या मागच्या डब्यामध्ये ती बॉडी ती चढवली. तर म्हणलं कुठेतरी ते प्रेत पाहून असं वाटलं की हे ऍक्सिडेंट झाले, पण अजूनही त्याच्या घरच्या लोकांना माहिती नसेल. त्याच्या घरचे लोक हाच विचार करत असतील की हा माझा व्यक्ती कामावरती गेलाय. तो आज कोणी असेल, हिंदी असेल, भैया असेल, मराठी, कोणी कुठलाही जाती धर्माचा असेल, पण शेवटी तो एक माणूस होता. तो माणूस त्या घराने, त्या कुटुंबानी आज त्यांचा गमवला. मला वाटतं बहुतेक आज त्यांचं 10व-12व पण झालं असेल, त्या सर्व गोष्टी झाल्या असेल. ही वेळ उद्या कोणावरती सुद्धा येऊ शकते. मी असं बोलत नाही, पण ती वेळ उद्या माझ्यावरती पण येऊ शकते. आणि अशीच घटना झाली. ती मुलुंडला गाडी थांबवली, मुलुंडला ते प्रेत खाली उतरवलं आणि त्याच्यानंतर त्या पोलिसांनी जिथं कुठं ते नेलं असेल त्या गोष्टी सगळ्या साईडला ठेवा. पण आज आपण पुढच्या पिढीसाठी वर्ष काय राखून ठेवतोय? आज आपण एक थोडक्यात म्हणते, मला अजून एका गोष्टीचं उत्तर द्या. एक समाज म्हणून मी समाजाबद्दल बोलणारा इतका मोठा शाणा नाहीये किंवा इतका मोठा कोणी असं कोणीच नाहीये मी.
पण तरी सुद्धा मला एक आपुलकी आहे, मला एक असं एक वाटतं की मीपणा, माझापणा किंवा माझा समाज असं मला एक असं वाटतं. तर मला एक थोडक्यात सांगा तुमच्यामध्ये की समाज म्हणजे आपण कितपत मानतो की आपला समाज म्हणजे काय? समाज म्हणजे मी, समाज म्हणजे फक्त माझी माणसं किंवा समाज म्हणजे फक्त माझं गाव किंवा माझी जात किंवा माझा धर्म, याचं एकेरी तुम्ही ही गोष्ट मानता समाज म्हणून, की समाज म्हणून आपण सर्व एक, हा समाज तुम्ही असं मानता? तर माझ्या नजरेमध्ये मला असं वाटतं की आपण म्हणजे समाज. हे असं मी बऱ्याचशा गोष्टी, मी माझ्या गावी जेव्हापासून जायला लागले 2 वर्ष झाली, मी माझ्या गावी जातो. ह्या गावी गेल्यापासून मला हे समाजाची सर्व काही कल्पना मला भेटायला लागली. समाज म्हणजे काय, मी म्हणजे काय, आपण म्हणजे काय, आपण सर्व म्हणजे काय. तर म्हणजे कुठेतरी काहीतरी आपण गोष्टी विसरतोय, कुठेतरी काहीतरी गोष्टी आपण आपल्या चुकल्या आहेत, आपण चुकवतोय आणि चुकीवर चूक करत चाललेलो आहे. आज वर्ष तुला थोडक्यात सांगतोय, ज्या वेळेस तू जेव्हा लहान होतीस आणि तुझे आई वडील तुला सांगायचे की दुपारच्या वेळेस जेव्हा तू बाहेर खेळायला जायचीस किंवा मी हो. खेळायला जायचो, माझे आई वडील सुद्धा मला बोलायचे की बाहेर जाऊ नकोस, घरात बस, दुपार झाली, ऊन आहे, बाहेर जाऊ नकोस, गप्प झोप, आराम कर आणि संध्याकाळी उठलास की मग बाहेर जा. हे का बोलायचे तुला तेव्हा कळलं? नाही. नाही नाही, तुम्हाला सुद्धा दादा, तुम्हाला सुद्धा कोणाला सुद्धा हे कळलेलं का त्यावेळेस की तुम्ही जेव्हा लहान असताना तुमच्या आई वडील तुम्हाला बोलायचे की बाबा बाहेर जाऊ नकोस, ऊन आहे किंवा काय आहे, कुठे धावशील, हो. पडशील, काही सुद्धा लागेल. माझ्या होटावरती मी गाठ बघताना मंडळी, ही उन्हाच्या वेळेस मी पतंग उडताना खाली पडलेलो आहे, त्यावेळेस माझ्या खाली टाके पण पडलेले आहेत आणि माझे वडील मला तेव्हा बोललेले की बाहेर जाऊ नको, ऊन आहे. तर चला त्या गोष्टी सोडून देतात. पण त्यावेळेस तुम्हाला माहिती होतं का की तुमचे आई वडील तुम्हाला हे का बोलतायत? आज तू तुझ्या मुलांना बोलतेस हो. ऊन आहे, बाहेर जाऊ नका, हो. झोपा, आराम करा, पण आज हे त्यांना कळत नसेल. होय. ते त्यांना मोठे झाले की त्यांना समजणार ते पण. की हा, आपले आई वडील आपल्याला का रडत होते. एक विचार करा मंडळी, आपला जो काही समाज आहे, आपला माणूस आहे, आपण 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 जी माणसं आहोत, हे आपल्या जुन्या लोकांनी, आपल्या पूर्वजांनी ह्या सर्व गोष्टी सांभाळल्या होत्या आणि आपण आज त्या गोष्टी सांभाळत नाही. आपल्या बाजूने जरी आपला माणूस जरी गेला तर आपण त्याच्याशी बोलत नाहीये. आज नवीन वर्ष चालू झाले, आपण बरेच जण बऱ्याचशा गोष्टी बोलला असेल की मी हे बंद करीन, मी ते चालू करणार, मी हे बंद करीन, मी असं करणार. मी सुद्धा बऱ्याचशा गोष्टी ठरवल्यात आणि पण मी बऱ्याचशा गोष्टी ठरवल्यात, पण मला असं वाटतं मी कोणाचं अजूनही मन दुखवलेलं नाहीये, स्वतःहून दुखवलेलं नाहीये. जर कोणी माझ्या वाकड्यात पडला असेल त्याला मी सतत वॉर्निंग पण दिली असणार, 100% मी आतापर्यंत असं कोणालाही कोणाचं मन दुखवलेलं नाहीये. पण जर कोणी माझ्या वाकड्यात पडला असेल तर मी त्याचा सुद्धा मी विचार करत नाही. असे बरेचसे गोष्टी आहेत जिथं मी राहतो, इथं माझ्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा या बऱ्याचशा गोष्टी माझ्याबद्दल माहिती असतील की बाबा हा कसा माणूस आहे. ते जर चांगलं आहे तर मी चांगलं, जर वाईट आहे तर वाईटाचा मी विरोध करतो, मग समोरचा व्यक्ती कोणीही असो. पण आज म्हणलं एक माणूस म्हणून आणि किंवा एक समाज म्हणून किंवा आपण म्हणून आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी काय राखतोय? आज बऱ्याचशा गोष्टी बघतोय की कोणाचं हॉस्पिटल असून द्या, कोणाचं काही असून द्या, ते घर पूर्ण हादरून जातं. आज वर्ष एक सांगतो तुला, आपल्या आईच्या वेळेस सुद्धा किती परिस्थिती आपली हे झाली होती लॉकडाऊनच्या वेळेस. 23 मे 2021 मध्ये जेव्हा आपली आई ऑफ झाली होती. तर म्हणजे खरं सांगतोय, आमचा मित्र परिवार, आमचे जे कोणी नातेवाईक, आमचे जे कोणी माणसं आहेत, जी सगळी माणसं आमच्यासाठी धावून आली होते. सकाळी 6:15 फोन आला होता आज माझ्या भावाला की हॉस्पिटल म्हणा की इमर्जन्सी आहे, तुम्ही हॉस्पिटलमध्ये या. हॉस्पिटलमध्ये गेलो आणि मला माहिती पडलं की या सर्व गोष्टी असं असं झालेलं आहे. तरी घरापासून हॉस्पिटलला पोहोचायला 5 मिनिटाचं अंतर आहे. गाडीवरती माझी सतत देवाला प्रार्थना होती की काही चुकीची बातमी नको. पण शेवटी इथं पोहोचलो आणि मला कळलं की दुःखाची बातमी झालेली आहे म्हणून. तसंच मित्रमंडळींना फोन केला, सगळे मित्रमंडळी आले. मी बघा माझ्या मित्रांचा पण मोठेपणा करत नाहीये, पण आमच्या आईचं हॉस्पिटलचं बिल सुद्धा पूर्ण अखंड माफ झालं होतं मित्रांच्या ओळखीवरती. इतका मित्र परिवार होता, पण आम्ही ते बिल माफ करून घेतलं नाही. आमची आई आहे ती आणि आम्हाला कोणाचं असं काही फुकट नको. आम्ही प्रत्येक गोष्टीला पैसे दिले, प्रत्येक गोष्ट आम्ही माणुसकी म्हणून, आमची आई म्हणून या सर्व गोष्टी केल्या. आईचं असं घडलंय हे माहिती असून सुद्धा आम्ही 12-12:30 वाजता बाहेरून डॉक्टर बोलवला आणि त्याला सुद्धा प्रयत्न करायला लावले की बाबा तुझ्यानं तरी काहीतरी होते का बघ. तर हे अशा सर्व गोष्टी असतात. आपण मानलं तर प्रेम आहे, काहीच मानलं नाही तर काहीच नाही. तर म्हणतं हे थोडक्यात सांगितलं फक्त असंच उद्देश आहे की ज्या वेळेस जेव्हा आपल्या आई वडिलांनी जेव्हा आपल्यासाठी ज्या गोष्टी राखून ठेवल्या, त्या गोष्टी आपण राखून ठेवतोय का? आपण या समाजाबद्दल, आपण इथल्या आजूबाजूच्या माणसांबद्दल आपण तेवढा गोडवा ठेवतोय का? एखादा माणूस जर चुकीचा असला तो 100% चुकीचा असणार. त्याच्याबद्दल तुमच्याकडे बरेचसे प्रश्न असणार, बरेचसे उत्तर असणार. पण एखाद्या माणसासाठी जर तुमच्याकडे जर काही प्रश्नच नसेल, काही उत्तरच नसेल, तर मग तो माणूस चुकीचा कसा?
काय वर्षा, होय. तुला काय बोलायचं होतं बोल वर्षा, अशातला काय भाग नाही. नाही मला बोला. ह्या गोष्टी तुमच्याशी सर्वांशीच बोलायचं होतं की मला असं वाटतं की आपण सर्व एक आहोत, आपण सर्व एकत्र आहोत. मी आजही हेच बोलीन की कोणी कोणाला पैसा देत नाही. आज बऱ्याचशा लोकांची अपेक्षा आहे की मराठी माणूस मोठा झाला पाहिजे, मराठी माणूस तसं का मोठा झाला पाहिजे, एक सामान्य माणूस पण मोठा झाला पाहिजे, जो आज आपल्यामध्ये जो आपला समाज म्हणून जो आपल्या एकत्रित राहतोय. हा, जर आपल्या विरोधात असेल, जर कोणी आपल्या माणसांच्या विरोधामध्ये असेल तर त्याचा आमचा सुद्धा त्याला विरोध असणार. पण जर कोणी आपल्या खांद्याला खांदा लावत असेल आणि आपल्या सोबत चालायचा प्रयत्न करत असेल तर तो माणूस परका कसा. आज आपला माणूस मोठा झाला पाहिजे, आपल्या माणसांनी व्यवसाय केला पाहिजे, आपल्या माणसांनी सर्व गोष्टी केल्या पाहिजे, आपल्या माणसांनी अमकं केलं पाहिजे, आपल्या माणसांनी तमकं केलं पाहिजे. पण मंडळी तुमच्या सपोर्ट शिवाय तो करू कसा शकतो. आज आपला माणूस, सामान्य माणूस जेव्हा ज्यावेळी 10-15 हजारची नोकरी करतोय, त्या 10-15 हजारच्या नोकरीमध्ये समजा त्या घरामध्ये काही असे प्रॉब्लेम झाले तर त्या माणसाने करायचं काय. तर या सर्व गोष्टीला तुम्हाला एक थोडक्यात अजून एक आठवण करून देतो की ज्यावेळेस माझ्या पणजोबांचा काळ होता तर त्यावेळेस मला असं आठवतंय की आमच्या पणजोबांनी सुद्धा बऱ्याचशा लोकांना बऱ्याचशा मदत केल्या होत्या. हे आमच्या आई वडिलांकडून आम्ही ऐकलेलं आहे. माझ्या आईचे वडील तर इतके दानी, माझ्या आईची आई तर म्हणतात साक्षात लक्ष्मी होती. तिनं तर कधी दारामध्ये आलेल्या कुठल्या सुद्धा परक्या पाहुण्या माणसाला किंवा कुठल्या सुद्धा वैरी माणसाला तिनं असं न खाता पिता बाहेर सोडलेलं नाही किंवा जाऊ दिलेलं नाही. आज हीच प्रथा आपण का ना पार पाडत आहे. आज आपली परिस्थिती नाहीये, ही गोष्ट खरी आहे की गरजा वाढल्या, सव्या वाढल्या, सर्व काही वाढलं, पण आज कुठेतरी आपण चुकतोय ना. आपण एकमेकाची टांग खेचतोय, आपण एकमेकाला बोलतोय, आपण एकमेकाला वाईट बोलतोय. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो मंडळी सर्वांच्या घरामध्ये आहे, माझ्या सुद्धा घरामध्ये आहे, पण त्यांचे विचार, त्यांचे आचार कोणी मनामध्ये ठेवतं का. छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं की जय म्हटलं की तो माणूस म्हणतात की देशभक्त झाला, असं होत नसेल. एक सिंपल आहे की आपल्या मनामध्ये त्या गोष्टींच्या भावना असल्या पाहिजे, आपल्या मनामध्ये त्या गोष्टी जागृत असल्या पाहिजेत की आपण एखाद्या महिलेला, कोणाला सुद्धा काही सुद्धा टिप्पणी करत असेल. आज प्रत्येकाचा प्रवास चाललेला आहे. मी बरेचसे व्हिडिओ मी सुद्धा पाहतो, बरेचसे प्रॉब्लेम चाललेत इथं तिकडे. मला माझ्या एक मित्राचा फोन सुद्धा आला होता, तो एकदम एकदम वाईट परिस्थितीमधला गेला. त्यांनी मला ही गोष्ट सांगितली होती, तर तुम्ही नाव घेणार नाही, पण एक कुठंतरी त्यांनी मला एक गोष्ट शेअर केली की कुठंतरी एक पडत्या वेळेमध्ये मी स्वतः फास लावून घेणार होतो. तर हे फास लावून घेणं हे योग्य नाही. तर देवाच्या कृपेने त्याची बायको उठली, त्यांनी तिला बघितलं आणि त्यांनी पटकन सांगितलं, तिने सांगितलं की बाबा तू काय करतोस, तू जर फास लावून घेणार असेल तर तू एक काम कर, पहिलं तू माझ्या 2 मुलांना मारून टाक, त्याच्यानंतर मला मार आणि मग तू माझ्यावर फास लावून घे. हे असं बोलून त्याचं मन भरून आलं आणि तो बोलला, आलेल्या परिस्थितीला मी कसं पण जगेन, पण मी जगेन. आणि म्हणते मी तर नाव घेणार नाही, पण ही व्हिडिओ जर त्यांनी पाहिली तर तो नक्की समजून जाईल की मी त्याच्याबद्दल बोलतोय. तर ही अशी वेळ आपल्यावरती का आली पाहिजे, आपल्या माणसांवरती का आली पाहिजे. आज आपण जो माणूस मोठा आहे, आपण त्या मोठ्या माणसालाच मोठा करत चाललेलो आहे. पण जो एखादा व्यक्ती जर कोणी छोटा आहे, जर का एखादा व्यवसाय जर छोटा घेऊन बसला असेल तर आपण त्याला का नाही मोठं करत आहे. आपल्याला लागणारी गरजेची वस्तू आपण त्या मोठ्या माणसाकडे जाऊन घेतोय, पण एखादा छोटा माणूस तिथे बसला असेल, तो तिथे विकत असेल तर आपण त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आपण त्याकडे, तो मला एक सांगा, तो का तिथे विकायला बसलाय ती गोष्ट, काहीतरी त्याला पण गरज आहे, काहीतरी त्याला सुद्धा वाटतं की 4 पैसे त्यांनी कमवावे म्हणून. वर्षा तुला एक आठवतं, आपण आता सोमवारीच जेव्हा कल्याणवरून आलो तेव्हा आपण कल्याण ते सीएसटी एक ट्रेन पकडली होती. होय, 11:50ची काय. 11:50ची 11:50 हा 11:50. 11:50ची तर म्हणते की 11:50ची ट्रेन होती सीएसटीची. आम्ही डब्यामध्ये बसलो, मी, वर्षा, आयुष, परी आणि वर्षाचे पप्पा होते. आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि ट्रेन चालू झाली. तेवढ्यामध्ये कोणतरी एक व्यक्ती धावत आला आणि त्यांनी ट्रेन पकडण्याचा प्रयत्न केला आणि पाय सरकला आणि तो खाली पडल्यासारखा झाला होता. पण पब्लिकने त्याला पटकन बाहेर खेचला आणि ओरडाओरड झाली, गाडी थांबवली सुद्धा. आता ही त्या डब्यामध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्तीला ही गोष्ट माहिती आहे. जर कोणी व्हिडिओ पाहिली तर तो सांगेल खरं आहे का खोटं आहे ते म्हणून. पण एक विचार करा, या धावपळी जर त्या माणसाचा जर जीव गेला असता तर त्या माणसाने काय कमवलं असतं आणि काय कमवलं असतं. तर या व्हिडिओचा उद्देश फक्त म्हणजे एवढाच आहे की आपण प्रत्येकाशी बोललं पाहिजे, आपण प्रत्येकाशी आपले विचार मांडले पाहिजेत, आपण एकमेकांना सपोर्ट केला पाहिजे. आपण बऱ्याचशा जातीच्या लोकांच्या आपण एकमेकाला सांगत असतो, अरे ही लोक अशी आहेत, ही लोक तशी आहेत, ही लोक तशी आहेत, पण ती लोक आपल्या पडत्या माणसाला पडून देत नाहीत. पडत्या माणसाच्या खांद्याला खांदा लावतात आणि त्याला सांगतात, हम है ना तेरे साथ, हम है तेरे साथ, तू क्यों डर रहा है, तू कर बिंदास, जो होगा वो देखा जाएगा. तर ह्या गोष्टी आहेत मंडळी, पण ह्या गोष्टी आपण कधीच करत नाही.
तर बरंच काही आहे बोलण्यासारखं असं. मी तुमचा बराचसा असा वेळ घेतला असेल किंवा कोणाचं वाईट वाटलं असेल तर त्याबद्दल मी माफी मागतो. मला कोणाच्या गोष्टीबद्दल मन दुखायचं नाहीये. पण आपण बरेचशा वेळेस कॉमेडी व्हिडिओ बघतो, कॉमेडी रील्स बघतो, बरेच एंटरटेनमेंट पाहत असतो. पण त्याच्यामधनं फक्त आपला एक वेळ निघून जातो. पण आज आपण आपल्या समाजासाठी, मी तर समाजच म्हणेन, आपण आपल्या समाजासाठी आपण काय करतोय? तर मला असं वाटतं आपण काहीच करत नाहीये. आज बरेचसे मंत्री आहेत जे बरेचसे आपल्यासाठी महाराष्ट्रामध्ये बरेचसे काही सुविधा आणतायत, बरेचसे स्कीम आणतायत. पण ठीक आहे ना, पण ते त्यांच्या पद्धतीने त्यांच्या परीने ते करतायत. आज तुम्ही माणूस म्हणून आपण काय करतोय? तर मला वाटतं मी बरेचसा तुमचा वेळ घेतलाय. 15 मिनिटाची व्हिडिओ झालेली आहे. तर चुकलं सत्तर नमंती नक्कीच माफी मागेन. पण जे मनामध्ये होतं, थोडं खटकत होतं, बऱ्याचशा गोष्टी होत्या ज्या मनाला पटत नव्हत्या. आज आपण एकत्र आहे. एक कुत्रा जरी, 2 कुत्रे जर सोबत असले ना, एखादा कुत्रा जर त्याच्यावरती जर काही वाईट वेळ आली किंवा काही संकट धावून आलं, तर दुसरा कुत्रा त्याच्या मदतीला जातो आणि अपोजिट जो कोणी असेल तर त्याला चावायला सुद्धा जातो. तो भले अशा व्हिडिओ तुम्ही सुद्धा बघत असाल. तर आपण माणूस आहोत. आपण माणूस आहोत. तरी सुद्धा आपण सगळ्या गोष्टी पाहून आपण आपले डोळे बंद करतोय. आपण फक्त आपल्या गरजेनुसार आपण समोरच्याचा वापर करतोय. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. जर आज हे थांबलं नाही ना, तर तुम्ही एक विचार करा, जर आजच्या काळामध्ये जे काही चाललंय ना, ते समजा जर तुमच्या आजोबांच्या किंवा तुमच्या वडिलांच्या काळात चाललं असेल ना, तर आज आपली परिस्थिती खूप वाईट असते. आणि जर आज आपली परिस्थिती जर आपण सुधरवली तर पुढची पिढीची परिस्थिती खूप चांगली राहील. वर्षा काय बोलतेस मग? काय नाही, बरोबर आहे. वर्षाला म्हणते बरोबर आहे. वर्षा माझ्या मागे बसली ना, ती घाबरते, मला तिला माहिती नाही तर बुक्की बनेल. तर मंडळी बघा, एक असा छोटासा व्हिडिओ होता तुमच्यासोबत एक शेअर केला. तर मला असं वाटतं कॉमेडी बिमेडी आयुष्यामध्ये झालीच हो. पाहिजे, मजा मस्ती झालीच पाहिजे. पण मजा मस्तीच्या आणि असले विचार पण आपल्या लहान मुलांच्या पण कानावर गेले पाहिजेत. हे असे पण विचार असतात. नाही, एक एक आता मुलांवरना वर्षा एक हा. विषय काढलाच म्हणून तुला मी सांगतो, जर एक पकडून चल, आज ह्या समाजाची, आज ह्या माणसांची आपल्याला कदर नसेल, आज आपल्याला असं वाटत असेल की मी शहाणा आहे, मी मोठा आहे, आज मी कमवत आहे, ठीक आहे, मी कमवत आहे, मला असं वाटतं की मी कोणाला सुद्धा बघून घेईन, मी सगळ्या गोष्टी करीन, मी काही पण करीन, असं करीन, तसं करीन. पण म्हणजे एक एक विचार करा, मी आज रिपीट तेच बोली, ज्यांचे त्यांचे प्रॉब्लेम त्यांच्या त्यांच्या परिस्थितीनुसार असतात. आज मी लाख रुपये कमवतोय तर मला माझे प्रॉब्लेम लाख रुपयाच्या हिशोबानेच असणार. मी थोडी इथं 5-10 हजारच्या हिशोबामध्ये असणार. जो माणूस 10-15 हजार कमवतोय तर तो माणूस 10,000-15 हजारच्या हिशोबातच असणार. तो थोडी तिथे लाखोचा हिसाब, त्याचं कॅल्क्युलेशन नसणार तेवढं, तो त्याच्या बजेटमध्येच असणार. एक म्हणजे एक सोपं सांगतो, जर आपल्या कुटुंबावरती जर कुठली वाईट वेळ आली किंवा अशी वाईट वेळ कधी देव करू नये, पण त्यावेळेस आपल्याला आपली माणसं आठवतात, आपल्याला आपले समाज आठवतो. आज आपल्याला आपले जे नेता मंडळी आहेत, जे कोणी कार्यकर्ते आहेत, ते सगळे आठवतात, सगळे आपल्या मदतीला धावून येतात. पण आपल्यावरती अशी वेळ येऊ नये म्हणून जर आपण जर पहिले जर एकत्र राहिलो तर अशी वेळ आपल्यावरती कोणावरतीही येणार नाही, असं मला वाटतं. तर चला मंडळी, उगाच तुमचा वेळ जास्त नको असं मला वाटतं. वर्षा, होय. तर भेटू अशा एक चांगल्या व्हिडिओमध्ये. तर मंडळी, जर तुम्हाला जर सुद्धा जर काही विषय असे पटले किंवा चुकीचं वाटलं तर नक्कीच आम्हाला कमेंट करा. आम्हाला सुद्धा असं वाटतं की आपण सर्व एक आहोत, एकत्र आहोत आणि आपण असे एकत्रच राहू, असं मला वाटतं. आपली ओळख फक्त आपल्या गावात, आपल्या वाडीत नाही पाहिजे, तर आपली ओळख आपल्या महाराष्ट्रात, आपण जिथं स्थानिक आहे आपली तिथे ओळख पाहिजे. आपण आपल्या समाजासाठी, आपल्या माणसासाठी काहीतरी केलं पाहिजे. मग तो छोटा असो वा मोठा असो, आपण आपल्या माणसाला वाईट बोललं नाही पाहिजे. जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांना मानता तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मानाव्या लागतील. त्यांनी तर इतरांच्या आया बहिणींना सुद्धा त्यांनी इज्जत दिली होती. महाराजांनी त्यांना सुद्धा इज्जत दिली होती. आपण ह्या सगळ्या गोष्टी सांभाळल्या पाहिजेत. चुकीची गोष्ट जर एखादी व्हायरल होत असेल तर त्या व्हायरलला होणारी म्हणताना कारणीभूत तुम्ही आहात. तुम्ही त्या गोष्टीला बघताय, तुम्ही त्या गोष्टीला शेअर करताय, तुम्ही त्या गोष्टीला लाईक करताय, कमेंट करताय आणि ती गोष्ट व्हायरल होते. तुम्हाला असं वाटत असेल की मी जे बोलतोय ते चुकीचं आहे, वाईट आहे किंवा हे व्हायरल नाही झालं पाहिजे, तर खरंच तुम्हाला माझी विनंती आहे, याला लाईक करू नका, कमेंट करू नका आणि शेअर पण करू नका. तर चला मंडळी, बराच वेळ घेतला. जय महाराष्ट्र. ही जर व्हिडिओ तुम्हाला पटली, तुमच्या कमेंट जर चांगल्या आल्या तर पुढच्या व्हिडिओला पण नक्कीच भेटू.